हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला सांगणार आहे ग्लो फेशियल. ग्लो फेशियलसाठी रिच फील हर्बल शेहनाज या क्रीमा वापरू शकतो. रिच फील हर्बल किंवा मग शेहनाजच्या क्रीमा वापरू शकतो. हे माझ्याकडे आहे ना नोट्स आहेत, त्या नोट्सनुसार मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. बेसिक आहे ते. चला, हे फेशियल आहे ते 20 ते 25 मिनिटात करावे. हे कुठल्याही व्यक्तीला चालू शकते. ज्या क्लायंटला वेळ नाही परंतु फेशियल सजेस्ट करू शकतो. म्हणजे ग्लो फेशियल आहे ना, ते ज्या क्लायंटला वेळ नाहीये पण आहे ना त्यांना इन्स्टंट ग्लो हवा असेल तर ग्लो फेशियल हे केले जातं. परंतु फेशियल म्हणजे हे फेशियल आहे ना तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्ही ग्लो फेशियल करू शकता. हे त्यासाठी ना 15 ते 25 वयापर्यंत असलेल्या मुलींना सुद्धा ग्लो फेशियल करता येते. पार्टी फंक्शनला जाण्यासाठी सुद्धा हे चालू शकते. पार्टी किंवा फंक्शन असेल आणि त्यांना टाइम नसेल त्यावेळेस आहे ना ग्लो फेशियल हे सजेस्ट करू शकतात. सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांना सुद्धा ग्लो फेशियल करू शकता. त्यामुळे स्किनचे टॅनिंग जाते परंतु फेशियल सारखे रिलॅक्स मिळत नाही. फेशियल सारखं रिलॅक्स मिळत नाही पण आहे ना फेशियलचं टॅनिंग जाते. आणि त्याच्यात पपयाचा वापर करणे. क्लिन्झिंग या फेशियलमध्ये फक्त 1 ते 1.5 मिनिटं करावी. नंतर कॉटन आहे ना तो ओला करून पुसून घ्यावा. स्क्रबिंग करावे. ते हलक्या हाताने गोल गोल करावे. पूर्ण चेहऱ्यावर गोल गोल करावे. पूर्ण चेहऱ्यावर गोल गोल राऊंड मध्ये हलक्या हाताने करावे. हे पण 1 ते 1.5 मिनिटं करायचे असते. स्क्रबिंग पण 1 ते 1.5 मिनिटं करायचे. क्लिनिंग पण 1 ते 1.5 मिनिटं करायचे. आणि कॉटनने ओला कॉटन करायचा आणि त्याने ते पुसून घ्यायचे. मसाज आहे ना, ती मसाज 7 ते 8 मिनिटं करावी. मसाज क्रीम असेल ना तर ती 7 ते 8 मिनिटं करावी. मग ते न पुसता व्हायब्रेट मशीन किंवा व्हायब्रेटर मसाज कराव्या. व्हायब्रेटर मशीन आहे ना, म्हणजे आपण 7 ते 8 मिनिटं आहे ना मसाज केल्यानंतर क्रीमने मसाज केल्यानंतर ना ती न पुसता व्हायब्रेट मशीन आहे ना ती डायरेक्टली द्यावी. मग कॉटन वाला करून ते पुसून घ्यावे. मग ब्लॅक हेड्स काढावे. नंतर कोल्ड कॉम्प्रेन्शन द्यावे. हे मी तुम्हाला नंतर पुढच्या एपिसोडमध्ये किंवा नाही का पुढच्या डेला सांगणार आहे. कोल्ड कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय ते. कोल्ड कॉम्प्रिहेन्शन द्यावे. ते 2 ते 3 मिनिटं ठेवावे. परंतु जर हिट असेल तर 5 ते म्हणजे शरीरामध्ये जर आहे ना हिट नसेल तर 2 ते 3 मिनिटं ठेवायचे. आणि शरीरामध्ये जर हिट असेल तर मग 5 ते 10 मिनिटं ठेवावे. नंतर छिद्र बंद करता येतात व ग्लो फेशियल सुद्धा येतो. चित्र बंद पण होतात आणि नंतर ग्लो सुद्धा येतो. या रिलॅक्स फील होते परंतु पॅक लावावा. नंतर काय करायचं, पॅक लावायचा. ग्लो फेशियलचे फायदे सांगते. चेहऱ्यावर त्वरित ग्लो येतो. टॅनिंग निघून जाते. ब्लॅक हेड्स निघतात. चेहरा फ्रेश होतो. फेअर सुद्धा होतो. अशा पद्धतीने ग्लो फेशियल करायचे. चला आता आपण भेटू नेक्स्ट डेला. तोपर्यंत थँक्यू.